या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण. रूट कॅनॉल, डिजिटल एक्स-रे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या. गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला. नमस्कार, आपण पाहत आहोत SK9 येवला न्यूज. येवला तालुक्यातील प्रतिपंढरपूर कोटम गावात भाविकांचा महासागर उलटला असून आषाढी वारीचा भक्तिमय सोहळा. आषाढी वारीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या कोटमगाव विठ्ठल मंदिरात आज भक्तीचा महासागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. पंढरपूरला जाणे शक्य नसलेल्या हजारो भाविकांनी कोटम गावात येऊन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. राज्याच्या विविध भागातून आलेल्या वारकरी दिंड्यांमुळे संपूर्ण परिसर विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला. आषाढी वारीच्या निमित्ताने प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या येवला तालुक्यातील कोटमगाव विठ्ठल मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. विठ्ठल विठ्ठलच्या अखंड नामघोषात वारकरी आणि भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेत भक्तीचा आनंद लुटला. दरवर्षी आषाढी वारीच्या काळात येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. नाशिक, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून सुमारे 450 वारकरी दिंड्या कोटम गावात दाखल होत असल्याने या परिसराला आषाढी वारीचे वेगळे धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून मंदिर परिसरात कोट्यवधी रुपयांची विकास कामे करण्यात आली आहेत. तसेच कोटम गावला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्याने या धार्मिक स्थळाच्या विकासाला अधिक चालना मिळाली आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर कोटम गावात भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा अनोखा संगम अनुभवायला मिळत असून प्रतिपंढरपूर म्हणून या स्थळाचे महत्त्व दिवसेंदिवस अधिक अधोरेखित होत आहे. SK9 येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट, येवला. आज कोटमगाव नगरीमध्ये आषाढी वारीनिमित्त आज येवला तालुका येथील निमित्त सर्व वारकरी आज येत असतात. या पंढरपूर एक रचना अशी आहे, प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे हे कोटमगाव या ठिकाणी पांडुरंगाची आहे. म्हणजे या ठिकाणी पांडुरंगाने मुक्काम केलेला आहे असं या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. आणि या ठिकाणी 450 ते 500 दिंड्या या ठिकाणी येवला तालुक्यामधून नाशिक जिल्ह्यातून नांदगाव, कोपरगाव, अहिल्यानगर या ठिकाणी भरपूर ठिकाणी दिंड्या येत असतात. काही दिंड्या या ठिकाणी मुक्कामी पण राहतात आणि या ठिकाणी दर्शनासाठी त्याचा बंदोबस्त पण या ठिकाणी ठेवलेला असतो. आणि या ठिकाणी आमच्या ठिकाणी खिचडी वाटप, चहा वाटप वाटप योगदान या ठिकाणी केलेले असतात. भरपूर केलेले असतात आणि या भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाला. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर. आमच्याकडे सर्व त्वचारोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील. त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध. आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला.